ट्युटोरियलमध्ये मी तुम्हाला स्किन स्मूथ कशी करायची हे शिकवणार आहे. खूप सोपी मेथड आहे जे की तुम्ही तुमच्या फोटोला रिटच करण्यासाठी यूज करू शकता. इथे तुम्हाला एक डुप्लिकेट लेअर बनवायचा आहे या फोटोचा. जे काही स्किनवर पिंपल्स वगैरे आहेत ते रिमूव्ह करून घ्यायचे आहेत स्पॉट हिलिंग ब्रश टूलच्या मदतीने. ठीक आहे, तो लेअर मर्ज करायचा आहे आणि पुन्हा एकदा एक डुप्लिकेट लेअर बनवून घ्यायचा आहे. ब्रश सिलेक्ट करायचा आहे. ब्रशमध्ये केल्यानंतर तुम्हाला राईट क्लिक करून इथे मिक्सर ब्रश टूल मिळेल. देन हा ब्रश सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्या ब्रशची सेटिंग अशा प्रकारे सेट करायची आहे. इथे 12 लोड 75 म्हणजे 75, मिक्स 100, फ्लो 100 ही काही सेटिंग आहे ती तुम्हाला प्रॉपर सेट करायची आहे. देन इथे जो पार्ट आहे हा खूप महत्त्वाचा आहे, इथे लक्ष द्या. ते क्लीन ब्रश सिलेक्ट करून हा सेकंडवाला ऑप्शन ऑन करायचा आहे. ठीक आहे, देन इथे पाहू शकता फोरग्राऊंड कलर जो आहे तो व्हाईट ठेवायचा आहे आणि सिम्पली तुम्हाला फोटोला थोडंसं स्क्रीनवर झूम करून ठेवायचं आहे आणि ब्रश हलकासा त्यावर फिरवायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या फोटोनुसार तुम्ही इथे अमाऊंट कमी जास्त पण करू शकता, पण खूप जास्त वाढू नका, कारण हा मिक्सर ब्रश टूल आहे. नावातच त्याचा अर्थ आहे तो कलर मिक्स करतो, सो त्याची अमाऊंट जास्तही वाढू नका. ओके, अशा प्रकारे तुम्ही स्किनला स्मूथ करू शकता. पण इथे पाहू शकता थोडंसं लाईट कमी झाला आहे किंवा डेप्थ जी पहिली फोटोमध्ये डेप्थ होती ती आता फोटोमध्ये डेप्थ दिसत नाही आहे. त्यासाठी आपल्याला फोटोवर डॉज अँड बर्न ही मेथड यूज करायची आहे. डॉज अँड बर्न जी प्रोसेस आहे, प्रॉपर प्रोसेस जी आहे ती थोडीशी मोठी आहे. त्याऐवजी तुम्ही ही एक सिक्रेट टिप आहे ती यूज करू शकता. त्यासाठी तुम्हाला सिलेक्टिव्ह कलर्समध्ये जायचं आहे. त्यामध्ये व्हाईटवाला ऑप्शन सिलेक्ट करून ब्लॅक सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला हलकंसं त्याला मायनस करायचं आहे. तुम्ही पाहू शकता तुमचा जो हायलाइटेड पार्ट आहे तो थोडासा उठून दिसत आहे, जेणेकरून तुमच्या फोटोला डॉज अँड बर्न करायची जास्त काही गरज नाही आहे. ठीक आहे, तुमच्या फोटोमध्ये आता बऱ्यापैकी डेप्थ दिसत आहे. तर आजच्या ट्युटोरियलमध्ये एवढंच होतं की मी तुम्हाला स्किन स्मूथ करण्यासाठी एक नॉर्मल आणि सोपी मेथड्स सांगायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि तुम्हाला अशाच काही व्हिडिओ किंवा फोटोशॉपबद्दल काही शिकायचं असेल, फोटोग्राफीबद्दल शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओजबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. थँक्यू सो मच.